नमस्कार मित्रांनो, मी आपला सचिन कापुरे आणि आज आपण बघणार आहोत रसल वायपर हा भारतातील अतिविषारी 4 सापांपैकी एक महत्त्वाचा साप. आज आपण याला रेस्क्यू करणार आहोत व रिलीज करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. आज आपण चाललेलो आहोत शारा येथे ढवळे यांच्या शेतात. तिथे एक मोठा साप त्यांना आढळलेला आहे. तर कोणता साप आहे ते आता बघू, परंतु फोटोवरून तर असं वाटतं आहे की हा रसल वायपर म्हणजे घोणस साप असावा. परंतु आता रस्त्याने चाललेलो आहोत, मेहकर रोडवरून शारा या गावावर आपण चाललेलो आहोत. तर रसल वायपर असेल तर हा अत्यंत विषारी, सर्वात विषारी साप मानला जाईल. तर आता बघूया कोणता साप आहे. ढवळे यांच्या शेतात आपण शारा इथे चाललेलो आहोत. सध्या कांद्याच्या शेतात बरेच कामं चालू आहेत. याच कामाच्या दरम्यान हा साप आढळला. शेतकऱ्यांनी लगेच काम थांबवले. भगवान प्रल्हाद ढवळे यांचं शारा येथील शेतामध्ये आपण आलेलो आहोत आणि कांद्याच्या एका कोपऱ्यावर तो साप थंड जागेवर बसलेला आहे असं यांनी सांगितलेलं आहे. हरभरा काढणी चालू आहे, त्याच्या गंजाखाली जाऊन बसलाय सध्या असं ते म्हणताय. आता बघूया कोणता आहे. घोणस साप इथे आहे. आता आपण त्याला घोणसच हा साप आहे आणि आता आपण त्याला रेस्क्यू करत आहोत. हा साप सहसा पडून राहतो आणि धोका जाणवल्यास स्वतःचे शरीर वेटोळे मारून गोल करतो. कुकराच्या शिट्टीसारखा मोठा आवाज हा काढत असतो. हा अत्यंत आक्रमक साप असून आज अनेकदा एका सेकंदात 3 फूट वेगाने हल्ला करू शकतो. घोणस हा साप हिमोटॉक्सिक या विषारी प्रकारातला आहे, जो चावल्या शरीरातील रक्ताच्या छोट्या छोट्या गुठळ्या तयार होतात व आपली रक्त चालण्याची प्रक्रिया थांबते. अंतर्गत रक्तस्राव होतो शरीरामध्ये आणि किडनी निकामी होऊ शकते. हा साप शेतात, पिकांच्या बांधांवर, झुडपात आणि उंदरांच्या मागे फिरत असताना किंवा उंदरांच्या बिळात राहणे पसंत करतो. तो प्रामुख्याने रात्री फिरतो, पण बऱ्याचदा हा साप दिवसाही सकाळच्या वेळेला आढळतो. हा साप अनेक वेळा अजगरासारखं दिसतो. याच्या पाठीवरील पॅटर्नमुळे अनेकदा लोक त्याला अजगर समजतात, पण तो अजगरापेक्षा वेगळा आणि अत्यंत घातक व विषारी साप आहे. चुकूनही याचा सर्पदंश झाल्यास रुग्णाला न चालवता न फिरवता त्वरित जवळच्या सरकारी रुग्णालयात न्यावे व तेथेच त्याचा इलाज करावा. तेथेच त्याला अँटी स्नेक वेनम द्यावे. सापांची पूर्ण माहिती असल्याशिवाय त्याला बिलकुल हाताळू नये. श्री विनय कुलकर्णी यांच्याकडून आम्ही ट्रेनिंग घेतल्यामुळे आम्हाला सापाची माहिती असल्यामुळे त्याला विशिष्ट प्रकारे आम्ही हाताळतो. बरोबर नाही चालू व्यवस्थित त्याला रेस्क्यू केलेला आहे आपण. कांद्याच्या शेतामध्ये हा साप होता. हायली पॉयझनस व्हेनमस याचा असते. भारतातला सगळ्यात विषारी साप म्हटलं तरी याला चालते. आणि इथे मजूर काम करत होते. या मजुरांच्या हाताला वगैरे लागला असता तर तो सेकंदाच्या आतमध्ये डसणारा साप आहे आणि हिमोटॉक्सिक याचं पॉयझन असतं, त्यामुळे हा खूप सांभाळावा लागतो साप. आता दिसतोय हा अजगरासारखा शांत पडलेला पण खूप अत्यंत चपळ साप आहे. तर चला याला पकडलेला आहे. आता याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये याला सोडून देऊ. धन्यवाद. कॉल केल्याबद्दल. सापांना मारू नका, तो आपल्या शेताचं रक्षण करतो. उंदरांचं मारून त्यांना तो आपल्या शेताचं पिकाचं रक्षण करत असतो. धन्यवाद. आता आपण याच्या जंगलामध्ये नैसर्गिक आदिवासामध्ये सोडायला आलो, मानवी वस्तीपासून दूर. हा साप अत्यंत विषारी साप असल्याने त्याला स्वतः कधीही हाताळण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या जवळील सर्पमित्रांनाच बोलवावं व याला पकडावे, रेस्क्यू करावे. याला आपण रिलीज केलेला आहे व आता तो जंगलामध्ये गेलेला आहे. साप निघल्यास कृपया सर्पमित्रांना कॉल करा. त्यांना मारू नका, कारण अन्न साखळीतील हा मुख्य घटक आहे.
मी आपला सचिन कापुरे, मी लोणारकर टीम लोणार. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.